उपस्थित श्री प्रकाश काळे, फाउंडर ऑफ द कंपनी, मिस्टर कौशिक काळे, डायरेक्टर अँड CEO, मार्क्स अँड स्टॅम्प, मिस्टर CH नाडेगर, रिजनल डायरेक्टर EEPC इंडिया, मिस्टर मुकेश समतानी, सीनियर असिस्टंट डायरेक्टर EEPC इंडिया, मिस्टर भावेश मारू, जनरल सेक्रेटरी TISA, श्री एकनाथ शिंदे सर फ्रॉम TISA, and all dignitaries, other dignitaries and all the employees. मार्क्स अँड स्टॅम्प्स या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये आज तुम्ही मला सहभागी होण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. हा अत्यंत आनंददायी आणि अभिमान करण्याचा हा इव्हेंट आहे. खरंच 50 वर्ष कंप्लीट होणं म्हणजे खूप मोठा माइलस्टोन आहे. आणि आता आपण सर्वांनीच पाहिलं की यांची जी टीम आहे दे आर रिअली व्हेरी ब्लेस्ड विथ अ ग्रेट टीम, एक्सलंट टीम, की ज्यांची सर्व्हिस 46 इयर्स मॅक्झिमम जर कोणी एम्प्लॉई तुमच्या कंपनीमध्ये काम करत असेल तर दॅट ओनली शोज की युअर वर्किंग एन्व्हायरमेंट इज द एक्सलंट वन अँड दॅट्स वाय द पीपल आर विथ यू. आपण पाहिलं की मार्क्स अँड स्टॅम्प कंपनीनी भारताच्या पहिल्या डॉट पिन मार्किंग मशीन उत्पादक कंपनी म्हणून लौकिक मिळवला आहे. आणि ही आपल्या भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ही एकमेव कंपनी भारतीय आहे ज्याचा मार्किंग या क्षेत्रातली त्यांचं जे अग्रेसर तंत्रज्ञान, उच्च दर्जा, आत्मनिर्भरता याचा त्यांनी समतोल ठेवून विविध क्षेत्र जसे ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, एरोनॉटिक्स, मेडिकल डिव्हायसेस, डिफेन्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातही त्यांनी खूप मोठं स्थान मिळवलं आहे. हे जे CNC मशिनरीज आहेत ह्या पूर्ण विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या ह्या मशीनचा वापर केला जातो आणि हे आपल्या सर्वांसाठीच आणि मी म्हणेल स्पेशली महाराष्ट्रासाठी आणि आपल्या ठाण्यासाठी खरंच खूप अभिमानाची बाब आहे. सो जर तुम्ही आता आपण पाहिलंच आहे की त्यांचा जो सेल आहे 50 देशांपेक्षा जास्त कंट्रीजसोबत त्यांनी एक्सपोर्ट केलेला आहे आणि खूप अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्यासोबतच जर त्यांनी डोमेस्टिक क्षेत्र देखील कव्हर करायचा पुढचा दृष्टिकोन ठेवला तर तेही ते अचीव करू शकतात असं इथे म्हणण्यास काहीच हरकत नाही. आमचा उद्योग विभागाचा इन्व्हेस्टमेंट समिट होता, रिजनल इन्व्हेस्टमेंट समिट, ज्यामध्ये आपण नवीन प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट इथे टॅप करणार आहोत. जे भारताचं एक विजन आपण ठरवलेलं आहे की बाय 2029 आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचं जे स्वप्न आहे तर हे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही इन्व्हेस्टमेंट समिट्स घेत आहोत. सो त्या दरम्यान त्यांनी मला बोलताना तुमच्या कंपनीचं एक उदाहरण म्हणून सांगत होत्या की ITI कॉलेजेसचे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसचे स्टुडंट्सलासुद्धा तुम्ही प्रशिक्षण देता आणि त्यांना त्या फील्डचं नॉलेज देऊन त्यांचं टॅलेंट इथेच तुमच्याकडे तुम्ही नर्चर करता आणि त्यांना ॲब्झॉर्ब करून घेता. आणि ही खरंच ॲज अ इंडस्ट्री म्हणून आता आम्ही विविध क्षेत्रात पाहतो आहे तर असं पण कोणी करत नाही इंडस्ट्रीज की ते टॅलेंट नर्चर करून त्यांना आपल्या कंपनीमध्ये जॉब मिळवून देणं खूप मोठी गोष्ट आहे. आज प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशा ठिकाणी एखाद्याला तुमच्या टॅलेंटला आणखीन वाव देऊन तुमचं टॅलेंट वाढवायचं आणि तुम्हाला तिथे ॲब्झॉर्ब करायचं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या सर्वांसाठी या कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि रिअली ॲप्रिशिएबल मी म्हणेल तुम्ही सर्वांनी खरंच ह्या कंपनीच्या पूर्ण टीमसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आमच्या या इन्व्हेस्टमेंट समिट्सच्या दरम्यान आम्ही उद्योग विभाग म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते आपण आत्मनिर्भर भारत, नवकल्पक योजना, इनोव्हेशन म्हणतोय. आमची एक्सपोर्ट पॉलिसी आहे. एक्सपोर्ट पॉलिसीच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे इन्सेंटिव्स देतो. सो जसं तुमचं जे एक्सपोर्ट आहे मोर दॅन 60% तुम्ही एक्सपोर्ट करताय. सो आमच्या पॉलिसीमध्ये आता ठाणे जिल्हा हा A झोनमध्ये मोडतो परंतु एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये हा आम्ही बेनिफिट दिलेला आहे. A झोनमध्ये इन्सेंटिव्ज, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ज या योजनेअंतर्गत न देता आम्ही एक्सपोर्ट पॉलिसीच्या अंतर्गत देतो आहे. तर ज्या कंपनी 50%पेक्षा जास्त एक्सपोर्ट करताय तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून इन्सेंटिव्ज दिले जातात जे 50%पेक्षा जास्त याचे आहेत. सो याचा तुम्ही फायदा घेतला तर तो आपल्या सर्वांसाठीच आणखीन अभिमानाची बाब राहणार आहे. सो स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी स्टार्टअपसाठी सुद्धा आपल्याकडे प्रोत्साहने दिलेली आहेत. MSMEसाठी आमच्या आधारभूत योजनासुद्धा आहेत
त्यामध्येही आपण 50 ते 35% सबसिडी देतो. सो अशा विविध योजनांचा वित्तीय सहाय्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत. सो ह्या सर्व योजनांचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा. आणि मी असं म्हणेल की तुम्ही म्हटलं होतं की 250 कोटी तुमचं फ्युचर टार्गेट ठरवलेलं आहे, तर आमच्या ह्या योजनांचा तुम्ही फायदा घेऊन नवीन डेव्हलपमेंट करावी. आता पुढच्या आठवड्यातच आमचा दुसरा इन्व्हेस्टमेंट समिट आम्ही घेत आहोत. 9 तारखेला तो इन्व्हेस्टमेंट समिट आहे. त्या दरम्यान तुम्ही प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून आमच्यासोबत जर MOU केला तर पुढचं फॅसिलेशनसुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ. आणि या निमित्ताने मी इथे उपस्थित सर्वांना एक आवाहन करू इच्छिते. आपण सगळेजण म्हणतो CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. सो मी याच्याऐवजी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आम्ही शासनाने प्रत्येक कंपनीला त्यांच्या प्रॉफिटमधले 2% हे सोशल कॉस्टसाठी वापरायला सांगितलेत. सो मी असं तुमच्या सर्वांना असं उल्लेख करेल की इथे आपण ISR म्हणूया, इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण जिथे कुठे वर्क करतोय तर त्या ठिकाणी आपण जर आपलं 100% जर दिलं, 100% बेस्ट एफर्ट्स जर दिले, तर आपण आपली ऑर्गनायझेशन एका उच्च स्तरावरती नेऊन आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात आणि ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करताय तिथे एक मोठ्या प्रमाणात क्रांती घडवू शकतो, हे नक्कीच मी नमूद करेल. आजच्या ह्या सुवर्ण सोहळ्यात श्री कौशिक काळे सरांना त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि इथे थांबते. थँक्यू सो मच.